या बातमीचे प्रायोजक आहेत सरगम कलेक्शन। रमजान निमित्त होलसेल पेक्षा स्वस्त ब्रँडेड शर्ट। आमचा पत्ता जगदंबा चौक, सोलापूर। चैत्र शुद्ध एकादशी 8 एप्रिल 2025 ला असून यात्रा कालावधी 2 ते 12 एप्रिल असा आहे। या यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात। यात्रेत भाविक व वारकऱ्यांसाठी चंद्रभागेचे स्नान फार पवित्र मानले जाते। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यापूर्वी भाविक चंद्रभागेत स्नान करतात। तसेच चैत्री यात्रा कालावधीत चंद्रभागा नदीमध्ये कावडी स्नानांसाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात। येणाऱ्या भाविकांना चंद्रभागा नदी पात्रात पवित्र स्नान करता यावे यासाठी संबंधित विभागाने चंद्रभागा नदीपात्रात मुबलक व स्वच्छ पाणी राहील याची दक्षता घेऊन नियोजन करावे, अशा सूचना प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या। चैत्री यात्रा नियोजनाबाबत प्रांत कार्यालय पंढरपूर येथे बैठक घेण्यात आली। बैठकीस तहसीलदार सचिन लंगोटे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता GS भोळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी प्रांताधिकारी इथापे म्हणाले, पंढरपुरात चैत्री यात्रा कालावधीत 3 ते 4 लाख भाविक येतात। या यात्रेत भाविकांच्या आरोग्य आणि सुरक्षेला, स्वच्छतेला प्राधान्य द्यावे। नगरपालिका प्रशासनाने शहरातील अतिक्रमणे तात्काळ काढावीत। मुबलक स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा। नदीपात्रात कोणतीही खासगी वाहने जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी। दर्शन रांगेतील भाविकांना उन्हाचा त्रास जाणवू नये यासाठी मंदिर समितीने आवश्यक उपाययोजना कराव्यात। आरोग्य विभागाने तज्ञ डॉक्टरांसह वैद्यकीय पथकाची नेमणूक करावी। चैत्री यात्रा उन्हाळ्याच्या दिवसात असल्याने अन्न पदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता असल्याने अन्न व औषध प्रशासनाने हॉटेल, उपवासाचे पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यासाठी पथकांची नेमणूक करावी। आवश्यक ठिकाणी सूचना फलक लावावेत, अशा सूचना प्रांताधिकारी इथापे यांनी दिल्या। यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी बोरवेल, हातपंपाचे पाणी तपासणी करण्यात येत आहे। स्वच्छतेसाठी जादा हंगामी स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे। 65 एकरमध्ये भाविकांच्या सुविधेसाठी पाणी, वीज, स्वच्छता आदी सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांनी सांगितले। यावेळी बैठकीत आषाढी यात्रेबाबतच्या नियोजनाचाही आढावा घेऊन आवश्यक कामे तात्काळ सुरू करावीत, अशा सूचनाही प्रांताधिकारी इथापे यांनी दिल्या। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।